अकोला पोलीस दलामध्ये मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित। अकोला पोलीस अधीक्षक चांडक यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला। भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत तपास प्रक्रियेला अधिक सक्षम, गतिमान व वैज्ञानिक स्वरूप देण्यासाठी अकोला जिल्ह्यात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित करण्यात आली आहे। आज दिनांक 2 मार्च 2026 रोजी सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा शुभारंभ पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक ईशानी आनंद तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांची प्रमुख उपस्थिती होती। मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनबाबत माहिती ज्ञान वैज्ञानिक प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी ज्ञान वैज्ञानिक प्रक्रिया संचालनालय मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासाठी टप्प्याटप्प्याने मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात येत आहे। त्यानुसार प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा अमरावती येथून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बाळापूर करिता एक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन क्रमांक MH12 ZC 9838 प्राप्त झाली आहे। सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर यांच्या कार्यालयाच्या आधिपत्याखाली कार्यान्वित करण्यात येणार असून इतर व्हॅन उपलब्ध होईपर्यंत संपूर्ण उपविभागीय हद्दीत या व्हॅनची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। फॉरेन्सिक सुविधा व साधन सामग्री या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनसोबत विविध फॉरेन्सिक किट, रसायने, तांत्रिक उपकरणे व इतर आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे। यामुळे गुन्हेगारी घटनास्थळी तत्काळ वैज्ञानिक तपास पुराव्याचे संकलन व विश्लेषण करण्यात येणे शक्य होणार आहे। फॉरेन्सिक तज्ज्ञ व कर्मचारी CSM कम्प्युटर इंडिया लिमिटेड मुंबई यांच्या पत्रानुसार खालीलप्रमाणे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे। अभिषेक माधवराव भारसाकडे सहाय्यक रासायनिक विश्लेषक, श्रीमती स्वाती अजाबराव लोड सहाय्यक रासायनिक विश्लेषक, ऋषभ भागवत कांबळे वैज्ञानिक सहाय्यक, पूजा साखरे वैज्ञानिक सहाय्यक, अभिजित दिलीप टिकार वाहन चालक, उकंडा भगवान उंदारे वाहन चालक, संतोष सुखदेव शिंदे प्रयोगशाळा परिचर, अमरनाथ गणपतराव कोयेकर प्रयोगशाळा परिचर असणार आहेत। तपास प्रक्रियेला मोठी चालना या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे अकोला जिल्ह्यातील गुन्हे तपास अधिक वैज्ञानिक, जलद व पारदर्शक होण्यास मदत होणार असून न्याय प्रक्रियेला बळकटी मिळणार आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।